त्याच्यावर लोन काढलं. गरीब माणसं चार मुलं होते, 2 मुली 2 मुलं. त्याचं शिक्षण झालं BSc. किती जण त्यात अटक आता काय सांगते? 2च अटक. सध्या 2 जण अटक आहे. त्याच्या हातावरती 2 नाव लिहिले दोघेच. त्या हातावर नाव ते अक्षर आपलं तपास अधिकाऱ्याची संवाद चालू आहे कंटिन्यू चालू आहे. बट त्यांच्यावरती आमचा विश्वासच नाही. ते उडवाउडवीची उत्तर देतात. बरं. आणि काहीच तथ्य नाही त्यांच्या बोलण्यामध्ये. आणि एवढा लेट प्रोसेस चालू आहे की ती आमच्यापर्यंत न्यूज पोहोचत पण नाही. तर आमच्या परस्पर दुसऱ्यांकडे जातात. रुपाली त्या चाकणकरकडे त्यांच्याकडे न्यूज जातात पहिले. म्हणजे PM चे रिपोर्ट, नोट, CDR हे पहिले पीडित कुटुंबाला कळायला पाहिजे ना की त्याच्यामध्ये काय काय कोणाशी बोलणं झालं. हे आम्हाला न कळताच ते रुपाली त्या चाकणकरांकडे पाठवतात ते. आणि त्या प्रेसमध्ये 1 साईड म्हणजे त्या तर इथे आलेल्याच नाही. तिथे पीडित कुटुंबाला भेटलेल्या पण नाही. काहीच नाहीये. मोबाईलवर संवाद नाही. काहीच नाही. आणि त्या तिकडेच आरोपींना पाठीशी ते बघितलं, वाईट वाटलं. आता नाही आणि तुम्ही असं ती नाही म्हणजे तिच्याबद्दल काय पण बोलायचं ना, तिच्या चारित्र्यावर काय पण बोलायचं ना त्यांनी. आणि वरतून त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांना थोडं तरी ते पटलं तर पाहिजे बोलताना. आणि 8 दिवस झाले तरी आणखी काहीच प्रोसेस चालू नाही. एकदम स्लोली चाललंय ते. जोपर्यंत यासाठीची स्थापना करत तोपर्यंत ठीक आहे, पुढे जाणारच नाही. तर ते असेच. आणि एवढे लेट का त्याच्यामध्ये आम्हाला असं डाऊट होतं की पोलीस ते पुरावे नष्ट करत आहेत. त्याच्यामुळे मुशीर लावायले. कारण तिची घटना 7:15 त्यांना पोलिसांना समजली. तर मग ते तिच्या आसपास जेवढं पण सामान आहे ते घटनास्थळी सील व्हायला पाहिजे होतं ना. तिचा लास्ट सीन त्या दिवशी रात्री 11:13 दिसतोय. 4 घंट्यामध्ये त्या पोलिसांनी पण तिचा फोन अनलॉक करून सगळं पुरावे नष्ट केले. त्याचा आमचा डाऊट आहे. मग आता 8 दिवस होते ते आणखीन पण पुरावे नष्टच करत चाललेत ना. जो पण त्यासाठी सापडवतो तो पण त्याच्या लवकर तपास होणारच नाहीये. आता ते जर समजा आरोपीचा PCR संपला आणि मग यासाठी दाखल केली तरी तो प्रॉब्लेम त्याच्या आधी होणं गरजेचं. आणि ते आरोपी त्याचा फोन तो सरेंडर झाला बोलतात, त्याचा फोन सोबत नाही असं कसं होऊ शकतं? नाही सरेंडर झाला तर मग कोणत्या गाडी? आणि तो त्याच दिवशी झाला ज्या दिवशी ते फडणवीस त्यांची सभा झाली ना, त्या दिवशी तो स्वतः सरेंडर होता. ते पुरावे वरची हे करायला लागले आणि त्याच्यामुळे इकडे टाइम लावायचा. 3 तारखेला आम्ही फलटणवरच मोर्चा काढतो सगळेजण. त्याच्यात एकालाही सोडणार नाही. आणि तिथलं पोलीस प्रशासन सपोर्टच नाही करत. नाही दुसऱ्या DYSP कडे तपासाची मागणी करू, दुसऱ्या वाईमध्ये घेऊ. वाई बाजूला आहे ना. आमचं असं म्हणणं आहे की तिथलं ही सगळी केस बीडच्या पोलीस याच्यामध्ये योग्य नाही. बीडच्या याच्यात ते चालतंय, ट्रान्सफर करता येते. आपण एक पाठीमाग बीडच्या मुलीने उस्मानाबादला फाशी घेतली होती, साक्षी कांबळे. तर ती केस आपण बीडला त्याला कोर्टातून जामीन झाला. त्याची बहीण पोलीस होती, तिला सुद्धा कोण निलंबित केलं. काय ना आपण इकडे पण मागणी. तिथे उस्मानाबादला केस होती त्यावेळी बीडला घेतली. बरं झालं, देशव्यापी मुद्दा चांगलं. हो त्यांनी आमच्याकडे केलेले आहेत की आमच्या बीडच्या लेकीला, पीडित जी डॉक्टर लेक आहे तिला फेब्रुवारी पासून त्या ठिकाणी त्रास होता. ते पत्र बघितले, त्या पत्रामध्ये सुद्धा त्यांनी उघड सांगितलंय की मला पोलिसांचा मानसिक त्रास आहे आणि त्या माध्यमातून जर उद्या माझ्या जीवाला काही झालं तर याला सर्वस्वी पोलीस जबाबदार राहतील अशी त्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे फेब्रुवारी पासून पोलीस यंत्रणा काय करत होती, हे धुमाळला पत्र दिलेलं तो धुमाळ काय करत होता, याच्यात अनेक प्रश्न निर्माण झालेत. सामूहिक कट करून
हे हत्याकांड झालेलं आहे. मी याला हत्याकांड म्हणतोय, ही आत्महत्या नाहीये. त्याच्यामुळे आज आम्ही जे मीडियाच्या माध्यमातून बघतोय की या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी कोर्ट खोलल्यासारखं त्या मुलीबद्दल चारित्र्यावर शिंतोडे वाढतायत. त्या ठिकाणी राज्याचे प्रमुख हे आरोपीला क्लीन चिट देत आहेत. तर यावरून कुठंतरी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तिला न्यायच द्यायचा नाही अशी असणारी एकंदरीत भूमिका आहे. म्हणून जन उठावाशिवाय आता पर्याय नाही. या सावित्रीच्या, जिजाऊच्या, रमाईच्या, अहिल्याच्या लेकीला न्याय देण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाशिवाय पर्याय नाही. म्हणून येणाऱ्या 3 तारखेला आम्ही त्या ठिकाणी फलटणच्या पोलीस स्टेशनवर धडक देणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात राज्यभर आंदोलन उभा करणार आहेत.